नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या श्रावण विशेष या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करते। या महिन्यात आपण अनेक शिवमंदिरांना भेट दिली, तिथली माहिती जाणून घेतली। पण काही मंदिरं अशी असतात जी अस्तित्वात असूनही अज्ञात असतात। शहरी धावपळीपासून दूर अशी काही ठिकाणं गरजेची आहेत जिथे आपण मन हरवून जाऊ शकतो आणि मन शांत करून बसू शकतो। पुण्यापासून जवळ असूनही फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे। आपल्या पुण्यातील पर्यटक तर आहेत, पण त्यांना याबद्दल माहिती नाही आहे। अशाच एका सुंदर मंदिराबद्दल आपण माहिती आजच्या भागात जाणून घेणार आहोत। त्याला प्रतीश शिखर शिंगणापूर सुद्धा म्हटलं जातं। पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर दूर पुरंदर तालुक्यातील शांत आणि निसर्गरम्य हरणी गावात हे हरणेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे। शहरी गजबजाटापासून दूर उंच डोंगर माथ्यावर हे मंदिर उभे, जिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात। हा प्रवास सोपा नाही बरं का। पायऱ्या चढताना दम लागतो, पण जसं जसं आपण वर जातो तसं तसं ही हिरवीगार झाडं, शांत वातावरण आणि मोरांचा मंजूळ आवाज, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर मनाला शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देतो। नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यानिमित्त आपण वेगवेगळ्या शिवालयांना भेट देत आहोत। आज आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील हरणी येथील श्री महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी। हरणी येथील महादेवाचं मंदिर हे प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं। चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी कावड यात्रा भरते। शेजारच्या गावातून अनेक कावड या मंदिरामध्ये येत असतात आणि या मंदिराच्या महादेवाच्या पिंडीला ते धार घालत असतात। तरी अनेक गावांमधून जे लोक आहेत ते या मंदिराला येत असतात। आसपासच्या गावातील लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात आणि ज्या पद्धतीनं शिखर शिंगणापूरला यात्रा भरते त्याच पद्धतीनं चैत्र महिन्यामध्ये या मंदिरात देखील यात्रा भरत असते आणि आपण याच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत। कसं आहे हे मंदिर? खरं तर हे मंदिर उंच टेकडीवर वसलेलं आहे आणि त्यामुळेच या मंदिराचा परिसर हा अत्यंत सुंदर दिसतो। पावसाळ्यात या मंदिराला जर तुम्ही भेट द्यायला आला तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा अनुभव तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही। 200 ते 250 पायऱ्यांचा हा प्रवास जेव्हा संपतो तेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रशस्त आणि सुंदर असं मंदिराचं पटांगण। डोळ्यासमोर जेव्हा तो प्रवेशद्वार येतो तेव्हा मन खरोखरच तृप्त होऊन जातं। या मंदिराच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमीच, पण या मंदिराची रचना ती सुद्धा खरोखरच उल्लेखनीय आहे। या मंदिरात यायचं म्हटलं तर आपल्याला शेकडो पायऱ्या चढून वर यावं लागतं। अत्यंत कठीण या पायऱ्या चढण्यासाठी आहेत आणि आत्ता आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहोत। या बाजूला जर पाहिलं तर मंदिराच्या समोरच अगदी 2 दीपमाळा आहेत, जुन्या दीपमाळा आहेत, त्याचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे। मंदिराच्या परिसराचं देखील आपण पाहिलं तर चांगला जीर्णोद्धार केलेला आहे। हे मंदिरात पशी आल्यावर हे आपल्याला मंदिराच्या बाहेर मोठं पटांगण पाहायला मिळतं। मंदिर छोटंसं आहे पण ते देखणं आहे। दगडांमध्ये बांधकाम केलेलं आहे, जुन्या पद्धतीचं आहे, अगदी प्राचीन पद्धतीचं हे काम आहे आणि या पायऱ्यावरून कावड चैत्र महिन्यामध्ये आणल्या जातात। गावोगावच्या ज्या कावड यात्रा असतात त्या कावड सगळ्या या पायऱ्यावरून आणल्या जातात। काही लोकांना या पायऱ्यावरून आणायची नाही आवडत, तर ते जुना जो त्यांचा मार्ग आहे, ज्या कठीण मार्गाने या कावड आणल्या जातात तिथून सुद्धा या कावड वर आणल्या जातात। आपण पाहू शकतो की एकदम अवघड चढणीनं या कावड वरती आणल्या जातात। अगदी शिखर शिंगणापूरला ज्या पद्धतीनं कावड मुंगी घाटातून चढवली जाते त्याच पद्धतीनं या मंदिराला येणाऱ्या कावडसुद्धा वरती आणल्या जातात। आता आपण जर पाहिलं समोर मंदिराच्या समोरच एक मंडप आहे। तो जर मंडप बघितला आपलं, त्या मंडपामध्ये नंदी आहे, त्याला नंदी मंडप देखील म्हटलं जातं आणि त्याचबरोबर मंदिराच्या प्रांगणामध्ये आणखी 2 छोटी छोटी मंदिरं देखील आहेत। एक पिंपळाचं झाड इथं आहे, पिंपळाचा पार आहे आणि तिथं देखील एक छोटंसं मंदिर आहे। म्हणजे छोटी छोटी मंदिरं आपल्याला या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात। नंदी मंडप जो आहे तो 4 खांबावर उभा आहे आणि त्याच्यामध्ये नंदी आहे। त्याच्या आजूबाजूला देखील वेगवेगळी नंदीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर हे आहे मुख्य मंदिर। मुख्य मंदिराचा जर विचार केला तर याचे 2 भाग पडतात। एक सभामंडप आहे आणि एक गाभारा आहे, ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते। हा जो सभामंडप आहे तो दगडी बांधकामात आहे, म्हणजे याचं बांधकाम हे दगडी आहे आणि प्राचीन आहे।
हा सभामंडप आहे. आपण सभामंडप जर पाहिलं तर सगळं बांधकाम हे दगडी आहे. साधारण 16 खांबांवर हा जो मंडप आहे तो आहे. हे जे तुम्ही पाहू शकता हे दगडी खांब आहेत आणि अशा प्रकारे या 16 खांबांवर हा तो मंडप आहे तो उभा आहे. वर जर आपण पाहिलं तर कप्पी करून दगडांचा स्लॅब वर बनवण्यात आलेला आहे. सगळी दगडी एकत्र करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं बांधकाम केलं आहे. असं बांधकाम शक्यतो हेमाडपंथी बांधकाम म्हटलं जातं. मात्र अनेक मंदिरं आपण पाहिली, त्या मंदिरांमधील जे फिनिशिंग होतं ते खूप छान होतं. मात्र इथं जर आपण बघितलं तर ओबडधोबड फिनिशिंग आपल्याला पाहायला मिळतं. अगदी फिनिशिंग चांगलं नाही, परंतु जर विचार केला त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, तर इतक्या उंचावर मंदिर बांधणं आणि ते पण दगडांचं एवढ्या मोठ्या खूपच अवघड असावं. त्याच्यामुळे त्याच्या फिनिशिंगकडं फारसं लक्ष दिलं नाही. मात्र तरी देखील वर्षानुवर्ष, शतकानुशतकं हे मंदिर हे या दगडांवर उभं आहे. आणि आत्ता आपण जाणार आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये. आपण आत्ता आलेलो आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये. मुख्य गाभाऱ्यामध्ये पाहिलं तर महादेवाची पिंड आहे आणि या पिंडीवर सतत जलाभिषेक चालू आहे. आणि ही जी पिंड आहे ती खूप प्राचीन आहे. ही जी पिंड आहे ती खूप प्राचीन आहे, जुनी आहे. त्याला अलीकडच्या काळामध्ये थोडी सजावट देखील करण्यात आलेली आहे. मात्र पिंड आणि शाळुंका ही फार प्राचीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विशेष असं वेगळं काही नाही, पण हे जे मंदिर आहे ते खूप प्राचीन आहे आणि या परिसरातील भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे. 16 दगडी खांबांवर असलेल्या मंदिराच्या मुख्य सभागृहात प्रवेश करताच आपल्याला गजानन गणपती बाप्पांचं दर्शन होतं. आणि मग गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर तेजस्वी आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचं शिवलिंग आपलं मन मोहून टाकतं. कलशातून शिवलिंगावर पडणारी पाण्याची अखंड धार आणि त्यामागे नागदेवताने दिलेलं हे छत्र. हे मंदिर जरी उंचावर असलं तरी देखील त्याच्या पाठीमागच्या जर बाजूला आपण आलो तर या बाजूला आणखी एक डोंगर आहे आणि या डोंगरावर देखील एक मंदिर आहे. हरण्येश्वरी असं या मंदिराचं नाव आहे. आणि या मंदिराला देखील, म्हणजे या महादेव मंदिराला देखील हरण्येश्वर असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं हा जो मंदिराचा परिसर आहे तो देखील अत्यंत सुंदर आहे. पावसाळ्यात जर तुम्ही इथे आला तर पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा परिसर आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो. फार पूर्वी एक गरीब शेतकरी होता, सोम्या यादव. तो महादेवाचा खूप मोठा भक्त होता, पण त्याला शनी शिंगणापूरला महादेवांचं दर्शन घ्यायला जाणं शक्य नव्हतं. तर त्याने महादेवाकडे साकडं मागितलं आणि त्यावेळेस तो म्हटला की महादेव, तुम्ही स्वतः माझ्या गावात अवतरलात तर मी तुमची आणखीन भक्ती करेल. तर त्यावेळेस महादेव म्हटले, त्यांनी एक अट घातली आणि म्हणे की तुझ्या गावात अशी जागा आहे का जिथून मला शनी शिंगणापूरच्या मंदिराचा कळस दिसेल. त्यावेळेस त्या गरीब शेतकऱ्याने थोडासा विचार केला आणि त्याच क्षणी म्हटला हो. आणि त्यावेळेस या डोंगर माथ्यावर या जागेची निवड करण्यात आली. त्यावेळेस महादेवानी स्वतःची स्वयंभू मूर्ती इथे अवतरली आणि त्या दिवसापासून महादेव इथे वास्तव्य करतायत. आणि म्हणूनच या मंदिराला प्रतिशिखर शिंगणापूर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराबद्दलची अशीच सविस्तर माहिती आपण आजचे यादवचे जे वंशज आहेत म्हणजेच शंकर यादव यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. ते मंदिर आमचे पंजोबा तिकडे शिंगणापूरला पाणी घालायला जात होते, त्यांच्या पाठीमागं आलेले. हां, तेव्हापासूनचे हे मंदिर झालेले. हां, या मंदिरामध्ये कोणकोणत्या यात्रा आणि उत्सव भरले जातात? ह्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यात भरपूर भाविक येतात. जवळजवळ 15 ते 20 लाख भाविक येऊन जातात. यंदा 4 सोमवार आहेत. दरवर्षी काय वर्षी 5 सोमवार भरतात. या व्यतिरिक्त चैत्रात सुद्धा एक मोठी यात्रा भरते. हां, चैत्रात तिले मोठी यात्रा, ती कावडीची यात्रा असती. हां, ते परगावच्या भाविक बरेचशा कावडी, जवळजवळ 500 ते 1000 कावडी येतात इथं. इथून सुद्धा काय कावडी बाहेरच्या गावाला जातात तर कुठं जातात? ते महाबळेश्वर आणि काय आता बोललो होतो मी, दोम धरण, दोम हां, दोम आणि शिवनेश्वर. आणि तिथं सोपान काकाला पण जातात आणि परत करेला पण जातात. काय काय जसा म्हणजे नवस असेल तसं, ज्यांनी नवस केलाय ना तसं. एकूणच जर हे मंदिर पाहिलं तर खूप उंचावर मंदिर आहे. हो,
आणि कधी हे जे मंदिर आहे उंचावर असल्यामुळे लोकांना त्रास होतो का बरं यायला, काय वाटतं? नाही काय अडचण नाही येत. का? आता रस्ता झालेला आहे, गाड्यात नाही येतात, काही भाविक चालत पण येतात. म्हणजे प्रेमाने आपले कसं खालीच गाड्या लावतात आणि पायऱ्या येंगून येतात. पूर्वी इथून कावड वर आणण्याच्या दिवशी खूप कष्ट करावं लागत होते. काय नक्की पद्धत होती ती? ते पद्धत म्हणजे इकडून हे मुंगी घाट म्हणतात इथे, त्या मुंगी घाटातून दोर लावून ओढून घेत होतो. शिखर शिंगणापूरला ज्या पद्धतीने मुंगे घाट आहे तसंच तसाच त्यांना तरी व्हायचं थोडासा म्हणजे टप्पे टप्पे आहेत. पण इथं आमचं जे आहे ना 2 पर्स म्हणजे 5, 7, 14 फूट एकदम असं भीतीसारखं कडक आहे. आणि त्यातून वर येंगवायची या तिथून येंगल्या जाती. जवळजवळ तिथं कावड वाढण्याकरता 100 ते 125 माणूस असतं कावड वाढण्याकरता. हा तिथून जे त्या धबधबेपासून बळीच्या देवळापासून जी कावड वडीत आणतात ती हवा इथनं आपण अशी वडीतच इकडे पार इथपर्यंत जातात लोक. कावड वर आणल्यानंतर काय केलं जातं नक्की? दार घातली जाते. म्हणजे काय केलं? महादेवाला पाणी घालायचं. पाणी घालायचं फक्त आणि त्या शीड गाडूतून हा. शीड ते आपलं कसं आहे ते फरार हे लोकांनी आपलं ह्याचं वाहिलेलं आहेत ना नवसाचं ते फरार बांधले जातात. हा ते शीड आणि त्याच्यावरती नंदी वगैरे ते सगळं आहे त्यामुळे त्या कावडू. आणि ते तिथून पाणी आणायचं 4 दिवस खालून पाणी आणायचं गावातून आणि 14शी दिवशी नदीला न्यायची त्या गोडवून नाव तिथून आणायचे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मग पाणी घालतात तिथे. चैत्र महिन्यात इथे फार मोठी यात्रा जमवली जाते. आजूबाजूच्या गावचे लोक इथे एकत्र येऊन ही कावड यात्रा करतात जी 5 दिवसांसाठी चालते. चैत्र महिन्यातील एकादशी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा भरवली जाते, ज्यामध्ये 20 ते 35 लाख भाविक सहभागी होतात आणि अतिशय उत्साहाने ही यात्रा इथे भरवली जाते. हरणी येथील महादेवाचं मंदिर म्हणजे हरण्येश्वराचं मंदिर खूप छोटं जरी दिसत असलं तरी वर्षभरात या मंदिरामध्ये किमान 30 ते 40 लाख भाविक भेट देत असतात. श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते. त्याचबरोबर चैत्र महिन्यात देखील या ठिकाणी महिनाभर एक मोठी यात्रा भरत असते आणि या काळामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्याचबरोबर दर महिन्याला देखील सोमवारी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे भाविकांना आता चांगल्या सोयीसुविधा देखील उपलब्ध झाल्यात. पिण्याचं पाणी असेल किंवा मंदिरापर्यंत यायचा रस्ता असेल, या सगळ्या गोष्टी आता इथं झालेल्या आहेत आणि त्यामुळंच या भागाकडे भाविकांचा आणि पर्यटकांचा ओढा वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, हरणी. जीर्णोद्धाराच्या गोष्टी झाल्या त्या चांगल्याच झाल्या. त्या मानाने अनेक पर्यटकांना याबद्दलची माहिती मिळाली. पण अजून सुद्धा असे बरेच लोक आहेत ज्यांना याबद्दलची माहिती नाहीये. आणि जर खरंच तुम्हाला शहरी धावपळीपासून दूर थोडासा शांत आणि विसावा हवा असेल तर या मंदिराचा अनुभव तुम्हाला खरोखरच आवडेल. हरणेश्वर महादेव मंदिर इथला अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे. पुढच्या भागात सुद्धा आपण अशाच एका सुंदर शिव मंदिराला भेट देणार आहोत. तर आत्ताच आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही आधीच या मंदिराला भेट दिली असेल तर आपला अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करून नक्की सांगा. धन्यवाद.